सो हे गाईज, मी वृंदा हेब्बाळकर, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर येस, आम्ही इथे आलेलो आहोत आमच्या एंगेजमेंटच्या व्हेन्यू डिसाईड करायला. ॲक्च्युली माझी खूप इच्छा होती की असं लॉन्सवरती किंवा ओपन एअरमध्ये ॲटलिस्ट माझे एंगेजमेंट किंवा माझं लग्न होऊ देत असं. सो इथे आम्ही आलेलो आहोत सूर्या लॉन्स बघायला. सो वडिंग्लजमध्ये सूर्या लॉन्स हे एक आहे व्हेन्यू. अँड एक सेफर साईड आम्ही हॉलसुद्धा बघितला येते, तर सगळ्यांचे डिस्कस करून जे कन्व्हिनियंट पडेल ते डिसाईड करायचं. गाईज, आमच्या दोघांचं चालू आहे वर्क फ्रॉम होम. दोघांचं नाही, एकाचं. माझ्या एकटीचं चालू आहे. लाज की जरा सकाळपासून एक फोन केला फक्त काय आणि म्हणते 7 वाजल्यापासून मी बसलोय. सिन्सिअरली काम करते आणि हा फक्त गाणी लावून बसलाय. हो ना मम्मी? आणि मम्मी आलेली आहे आम्हाला जज करायला. आता व्हिडिओच्या खाली कमेंट करा ऑप्शन असते, माहिती आहे ना YouTube वरती. मी ब्लॉक करू शकते अनवॉन्टेड कमेंट्स ना तिथे. स्टेटस ठेवून आम्ही काही करू शकतो, माहिती आहे ना. इथे चालू झालेली आहे एंगेजमेंटची तयारी. ॲक्च्युली जे आहेर वगैरे असतं त्यामध्ये पॅकिंग्स वगैरे करायला ही सगळी तयारी चालू झालेली आहे. गाईज, आमच्या घरी खूप मोठा वादळ आलेला आहे आणि मला नको दाखवतो. ही नुसती आंबे गोळा करते कारण ऐका माझ्या डोळ्यात केलं काहीतरी. काय नाही? अरे आदित्य, माझा टॉप घाण झाला असतं तर खूप मार खाल्ला असता. शी ग बाई, तुझा टॉप टी शर्ट माझा आहे तो, तर हिचा टॉप आणि हा उलट बसून काय माहिती काय करतो. टॉप कुठं झाला हो, टी शर्ट माझा आहे सांगितलं. आणि इथे मी करते दिनेशच्या गिफ्टची पॅकिंग. सो एंगेजमेंटमध्ये कसं असतं की मुलांकडून मुलीला एक गिफ्ट हॅम्पर येतं, खूप सारे गिफ्ट्स येतात. आणि मग मी म्हटलं की मुलींना मला जर गिफ्ट्स येणार असेल तर ऑब्व्हियसली ते सुद्धा डिझर्व करतात. तर हे मी म्हटलं की त्यांना पण एक गिफ्ट तयार करू. तर हे मी स्वतः बॉक्सला डेकोरेट करून स्वतः गिफ्ट हॅम्पर क्रिएट करते. तर एक कार्ड होल्डर, पेन आहे आणि बाकी हे जे सेट आहे ते बिअर्डो कंपनीचं ग्रूमिंग सेट मागवलं मी. अँड येस, इथे चालू झालेली आहे माझी एंगेजमेंटची मेहंदी. तर मेहंदीला सुद्धा खूप मान असतो. ऑब्व्हियसली आता लग्नामध्ये एक स्पेशल मेहंदीचा प्रोग्राम होईल, पण एंगेजमेंटला सुद्धा आता ट्रेंड आलेली आहे मेहंदी काढायची. सो मी एन्जॉय करते ते मोमेंट. अँड फायनली झालेली आहे माझी एंगेजमेंटची मेहंदी आणि खूप सुंदर मेहंदी काढलेले आहे. तर त्याच्या डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स, माझी मेहंदी आर्टिस्टचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. कोणाला गरज असेल तर नक्की ते डिटेल्स तुम्ही घेऊ शकता. सो हे गाईज, आज आहे थर्सडे आणि माझा जस्ट बनवून झालेला आहे मस्त स्केड्यूल. ॲक्च्युली पूर्ण इव्हेंटचा स्केड्यूल बनवला मी आणि हे मी आता सेंड करणार आहे फोटोग्राफरला, अँकरला आणि तिथे जे एक्झिक्यूट करणार आहेत सगळं त्यांना. खूप नर्वसनेस आहे कारण आज थर्सडे ऑलमोस्ट डे एंड झालेला आहे. फक्त फ्रायडे आणि सॅटर्डे 1.5 दिवस उरलेला आहे. पण नर्वस बट दो एक्सायटेडसुद्धा खूप आहे मी. तर छोटे छोटे जसं जमत तसं व्हिडिओज करते आहे मी आणि आय जस्ट होप की जसं स्केड्यूल बनवलं आहे जसं सगळं व्यवस्थित होऊ देत, सगळं प्लॅन जसं केले की तसंच होऊ देत. सो फिंगर्स क्रॉस्ड आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. एक नाही, 2.
अँड फायनली आलेला आहे सॅटरडे. तर घरातच एक छोटीशी पूजा झाली. पूजा झाल्यानंतर ओटीमध्ये मला एंगेजमेंटची साडी दिली आणि मी आता रेडी होते छान एंगेजमेंटला. सो घरूनच रेडी होऊन मग आम्ही हॉलवरती जाणार आहोत. तर ह्याच्या पुढचे व्लॉग्स सगळे एंगेजमेंट रिलेटेड असतील. तर तुम्हाला बघायचं असेल एंगेजमेंट आमची कशी झाली, एंगेजमेंट प्रोग्राम इव्हेंट कसा झाला, तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचे व्लॉग्स बघत राहा.